अमृताज मॅथ्स टीचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म आपल्याला माहिती आहे. ज्या पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं स्टँडर्ड फॉर्म नुसार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल तयार करू शकतो, त्याच पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म नुसार क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सुद्धा स्टँडर्ड फॉर्म आपण तयार करू शकतो. स्टँडर्ड फॉर्म वरून एक एक्झाम्पल सुद्धा आपण तयार करू शकतो. करा मग एक्झाम्पल. काय आहे आपला स्टँडर्ड फॉर्म? एक्स स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू 0. abc च्या किमती 1 2 3 ठेवा, 1 2 3 ठेवा, एनी नंबर्स, कारण एबीसी काय आहे? रियल नंबर्स आहेत. मग बघा, एबीसी च्या ठिकाणी आपण किमती ठेवूया. मग कोणते पण दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचे आहेत. फर्स्ट 1x प्लस 1x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0. सेकंड, तुम्ही c ची व्हॅल्यू पलीकडे पण ठेवू शकता. म्हणजेच काय होणार? 1x स्क्वेअर प्लस 2x इक्वल टू -1 पण होणार, कारण +1 पलीकडे गेल्यानंतर -1, किंवा हे पण ठेवू शकता. दोन्ही पण बरोबर आहे. आणि इथं 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे झाले दोन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल. सेकंड वन आपल्याला काय सांगितलं? आता बघा, आपण एक ऍक्टिव्हिटी बघितली होती. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितलं होतं की एबीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, किंवा आपल्याला काय करतात, लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन देतात आणि तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा म्हणून सांगतात, आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आपल्याला ओळखायचंय. मग इथं आपल्याला तेच दिले, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. यापैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपल्याला सांगायचंय. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले, ते मी दाखवते. आपण जी ऍक्टिव्हिटी घेतली होती पेज नंबर 31 वरती, जी ऍक्टिव्हिटी घेतली होती एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तिथंच आपल्याला एक एक्झाम्पल दिलाय. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते ओळखायला सांगितलंय. ह्या इथे एक्झाम्पल आहे 31 वरती, तुम्ही बघू शकता. आपल्याला एक एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इक्वल टू 0 असं एक्झाम्पल आहे. आता इथं आपण सांगू शकतो की त्याची डिग्री किती आहे? 2, आणि व्हेरिएबल, नंबर ऑफ व्हेरिएबल फक्त आणि फक्त एकच आहे. त्यांनी आन्सर कशा पद्धतीने लिहायचं ते सांगितलं आपल्याला. इन द इक्वेशन 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. x is the only one variable and maximum index of variable is 2. x is only one variable and maximum index of variable is 2. मग आपण त्या पद्धतीने लिहूया. इन धिस इक्वेशन, ह्याचा आन्सर काय येणार? इन धिस इक्वेशन x is only one variable and maximum degree and काय सांगितलं आपल्याला? and maximum degree किंवा index and maximum index variable is 2. हे आपण नंतरच बघूया, कारण इथं बसणार नाही एवढं. काय सांगितलं इथं आपल्याला? हियर इन धिस इक्वेशन x is only one variable and maximum index of variable is 2. So therefore it is quadratic. It is quadratic equation. ओके, हे काय येणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार. सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलंय? y स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला हे बघायचंय
की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. इथं पण सेम. आता फर्स्ट काय करू आपण, हे 5y आणि 10 अलीकडे घेऊया. म्हणजे काय येणार, y² प्लस 5y अलीकडे घेतल्यानंतर मायनस 5y होणार आणि मायनस 10 अलीकडे घेतल्यानंतर प्लस 10 होणार इज इक्वल टू 0. आता सांगा, फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल आहे y आणि त्याची डिग्री म्हणजे इंडेक्स जास्तीत जास्त 2च आहे. त्यामुळे हे पण लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. मग इथं पण काय म्हणणार, हियर in this equation y is only one variable and maximum index variable is 2. So therefore it is quadratic इक्वेशन. ओके, इथं पण काय आहे, मॅक्झिमम इंडेक्स ओनली अँड ओनली 2च आहे. त्यामुळे ह्याला पण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. आता तिसरा प्रश्न, तिसऱ्यामध्ये बघा, तर डिग्री 2 आहे पण इथं खाली y आहे. ते y आपल्याला कॅन्सल करायचे. मग काय करावं लागेल, होल इक्वेशनला y ने डिवाइड करावं लागेल. डिवाइडिंग y बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण खालचं y आपल्याला कॅन्सल करायचंय. मग इथं आपल्याला मल्टिप्लाय म्हणावं लागेल. मल्टिप्लाय y बोथ साइड. ओके, y ने मल्टिप्लाय करायचंय. काय येणार मग, y² इंटू y प्लस y इंटू 1/y 2 इंटू y. y ने आपण मल्टिप्लाय केलं. मग हे y गेट कॅन्सल. काय राहिलं, y² इंटू y1 विच इज y³ प्लस इथं काय नाही म्हणजे 1 इक्वल्स टू 2y. आता इथं बघा, डिग्रीच आपल्याला इथं 3 दिसते. ओके, आणि आपल्याला डिग्री किती पाहिजे, फक्त आणि फक्त 2 पाहिजे. इथं 3 दिसते. त्यामुळे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे. काय नसणार आहे, इन धिस इक्वेशन दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केला पाहिजे. एकच व्हेरिएबल आहे असून असं चालणार नाही. व्हेरिएबल एक पाहिजे आणि त्याची डिग्री म्हणजेच इंडेक्स पण 2च पाहिजे. जर इंडेक्स 3 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे. इन धिस इक्वेशन y is only one variable and maximum index variable is 3. So therefore it is not quadratic इक्वेशन. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे. अंडरस्टँडिंग होते व्यवस्थित. आपण काय केलं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याला घेतलं. जे पलीकडे इक्वल टूच्या पलीकडे जे आहे त्याला आपण अलीकडे घेतलं. मायनसचं प्लस, प्लसचं मायनस होत असतं. आणि अशा पद्धतीने घेऊन ज्याचा व्हेरिएबल फक्त आणि फक्त एक आहे, डिग्री जास्तीत जास्त 2 आहे, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. पण ज्याचा व्हेरिएबल एकच आहे पण डिग्री जर 3 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया ह्याचेच. फोर्थ एक्झाम्पल, x + 1/x = -2. आता सेम मागच्या एक्झाम्पल सारखं खालचं x जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला होल इक्वेशनला x न मल्टिप्लाय करायला लागणार. मग इथं आपण काय म्हणणार, मल्टिप्लाय x बोथ साइड. x न मल्टिप्लाय करूया. काय येणार मग, x न मल्टिप्लाय केल्यानंतर x इंटू x प्लस 1/x
into x equals to -2 into x. X get cancel, x into x, x square plus 1 equals to -2x. -2x आपण अलीकडे घेऊया. x square plus 2x plus 1 आहे असं ठेवा is equal to 0. Here x is only in this equation, x is only one variable and the maximum index of this variable is 2, so it is quadratic equation. इथं आपण लिहूया in this equation x is only one variable x is only one variable and the maximum index of variable is 2, so therefore it is quadratic इक्वेशन. म्हणून ह्याला पण आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. 5 नंबर. आता हे काय करायचं आपल्याला, आतमध्ये मल्टिप्लाय करायचंय. कशा पद्धतीने करणार बघा. फर्स्ट ह्या m नी होल ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, देन ह्या 2 नी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय येणार, m into in bracket m minus 5 plus 2 into in bracket m minus 5 which is equal to 0. m ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय येणार, m into m m square m into -5 which is -5m plus 2 into m किती येणार, 2m good, minus 2 into 5 which is 10 equals to 0. मग आपण काय करूया, आता कॅल्क्युलेशन करूया. 5m plus 2m, m कॉमन आहे, 5 plus 2 किती येणार, 7 which is m square, सॉरी पण 5 ला कसलं साइन आहे, मायनस, म्हणजे 5 मधून 2 वजाबाकी करा, किती येणार, 3m. 5 मधून 2 जर गेले तर 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 5 चं चिन्ह वजा असल्यामुळे -3m येणार, -10 is equal to 0. बघा इथं पण m is the only one variable and maximum index of this variable is 2, so it is also quadratic equation. इथं काय म्हणणार, in this equation m is the only one variable and maximum index of each variable is 2, so therefore it is quadratic equation. It is quadratic equation. फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल टीच केल्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन अपोजिट आहेत, थोडेसे लक्षात राहायला एकदम इझी आहेत आणि 12-12 मार्क आहेत. फर्स्ट व्हिडिओ आहे माझा, तिथे चॅप्टर वाईज वेटेज दिले मी. फर्स्ट व्हिडिओ क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे आणि सेकंड व्हिडिओ माझा चॅप्टर वाईज वेटेज आहे, म्हणजे किती मार्काला कोणता चॅप्टर आहे ते पण मी तुम्हाला राईट करून दिले. फर्स्ट जो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, जो की तुम्हाला 12 मार्कासाठी आहे विथ ऑप्शन, आणि सेकंड जो चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा सुद्धा 12 मार्क्ससाठी आहे, जे की दोन्ही चॅप्टर एकदम इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही व्यवस्थित त्याला लक्ष दिलं पहिल्यापासून तर तुमचे ते 12-24 मार्क फिक्स झाले असं समजा. लॉकडाऊनच्या काळात खरंच खूप छान उपयोग करा लॉकडाऊनचा, व्यवस्थित अभ्यास करा. मी तुम्हाला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने टीच करते. तुमचे कमेंट पण आले छान, व्यवस्थित आहेत, टीचिंग पण समजते. असंच मला सपोर्ट करत राहा. बाकीचे व्हिडिओ पण मी लवकरच पोस्ट करते. सेकंड 5 एक्झाम्पल आपण आतापर्यंत सॉल्व केलेत क्वेश्चन नंबर 2 मधले, आणि आता जे 6 आहे
तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, असेल तर का आणि नसेल तर का हे पण मला सांगायचं. नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. क्वेश्चन नंबर 3, राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहून दिले. आपल्याला खरं तर प्रश्न असा विचारलाय, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. फर्स्ट आपल्याला काय करायचंय, दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, जे की आपण ऍक्टिव्हिटी मध्ये बघितले आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग झाले. मग इथं बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे काही वेगळं नॉलेज आपल्याला तिथं वापरायचं नाही. आहे त्या किमती पलीकडे असतात ते आपल्याला अलीकडे घ्यायचे. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस करायचं. स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 आणायचं. एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फक्त राईट डाऊन करायच्या. 1 मार्कला असे क्वेश्चन विचारले जातात. ओके, मग बघा फर्स्ट वन, हे वाय स्क्वेअर आणि 10 आपल्याला अलीकडे घ्यायचे. मायनस वाय स्क्वेअर प्लस होणार, हे प्लस 2y इथं आहे असं राहणार. प्लस 10 इकडे घ्या म्हणजे काय होणार, मायनस 10 विच इज 0. मग इथं बघा काय नाही म्हणजे कोएफिशियंट 1 असणार आहे. सांगा मग आता एबीसीच्या व्हॅल्यू, a इक्वल टू 1, b इक्वल टू 2, c इक्वल टू -10. ओके, आहे का काय अवघड? जे पलीकडे होतं ते सगळं आपण अलीकडे घेतलं आणि त्याच्या एबीसीच्या व्हॅल्यू आपण लिहिल्या. हे 1 आहे ते a ची व्हॅल्यू, हे 2 आहे ते b ची व्हॅल्यू आणि हे 10 फक्त घ्यायचे नाही c ची व्हॅल्यू. 10 ला कोणतं साइन आहे त्या साइन सहित घ्यायचं म्हणजे विच इज -10 आहे आपली c ची व्हॅल्यू. सेकंड एक्झाम्पल बघा, फर्स्ट वन हे सॉल्व करा. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला इथं वापरा. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे यूज करा. काय येणार मग इथं, a स्क्वेअर म्हणजे कशाचा वर्ग, x स्क्वेअर मायनस 2 इंटू ab मीन्स 2 इंटू x इंटू 1 मीन्स 2x प्लस b स्क्वेअर म्हणजे x चा वर्ग जो की असतो एकच इज इक्वल टू 2x प्लस 3. सगळं अलीकडे घ्या. x स्क्वेअर मायनस 2x हे प्लस 1 हे पण 2x अलीकडे घ्या मायनस 2x होणार. प्लस 3 अलीकडे घ्या -3 होणार विच इज 0. कॅल्क्युलेट करा. x स्क्वेअर -2 मायनस 4x प्लस 1 -3 म्हणजे 3 मधून 1 गेलं विच इज -2 इक्वल्स टू 0. आणि आता इथं काय नाही म्हणजे कोएफिशियंट 1 असणार आहे. इथं पण एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. a इक्वल टू 1, b इक्वल टू -4, c इक्वल टू -2. काही अवघड नाहीये, कन्फ्यूज होण्याचं काही गरज नाहीये. a स्क्वेअर मायनस a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचाच फॉर्म्युला इथं मी का वापरला, कारण आपल्याला इथं x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर दिलंय. ओके, असं दिल्यामुळे इथं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. a स्क्वेअर म्हणजे इथं काय आहे x चा वर्ग येणार -2 इंटू ab. 2 इंटू a म्हणजे x आहे, b म्हणजे 1 आहे. 2 इंटू x इंटू 1 2 गुणुले x गुणुले a, बे आणि x असल्यामुळं 2x आलं. b चा वर्ग म्हणजे x चा वर्ग एकच असतो, पुढचं 2x अधिक 3 आहे असं लिहिलं. सेम प्रोसेस, ते पलीकडचं 2x प्लस 3 अलीकडे घ्या. काय येणार, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 -2x -3 इक्वल टू 0. कारण प्लस आहे दोन्ही पण अलीकडे घेतल्यावर मायनस होणार आहे. -2x विच इज -4x -2 इज इक्वल टू 0. a इक्वल टू 1, b इक्वल टू -4, c इक्वल टू -2. देन आपण काय करू, थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, एक्स स्क्वेअर, आता ह्या मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल्स टू -3 मायनस मायनस प्लस x. सगळं अलीकडे घ्या. काय येणार मग इथं, एक्स स्क्वेअर प्लस 5x हे प्लस x अलीकडे घ्या, -x -3 अलीकडे घ्या प्लस 3 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 5 - 1 विच इज 4x. इथं 5 ला प्लस साइन असल्यामुळे आपलं पण इथं काय आलंय प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 0. आणि इथं काय ना म्हणजे कोएफिशियंट 1 आहे. सांगा एबीसीच्या व्हॅल्यू, a इक्वल टू 1, b इक्वल टू 4, c इक्वल टू 3 विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. आहे का काय अवघड? कसं वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. ओके, हे बघा आता फोर्थ
3m² हे 2m अलीकडे घ्या, -2m² -9 पण अलीकडे घ्या, +9 = 0. 3m² - 2m², m² इथं कॉमन आहे, कॉमन काढा. 3 - 2 राहणार, +9 = 0. 3 - 2 1 m². आता इथं m चं टर्म नाहीये, मग ते आपण काय घेऊ शकतो, 0m घेऊ शकतो. म्हणजे आपण तिथं आपल्याला अशी कंडिशन होती की b इज नॉट इक्वल टू 0. ओके, आपण b च्या ठिकाणी 0 घेऊ शकतो. मग इथं जर अब्सेंट असेल तर आपण 0m घेऊ शकतो. +9 ॲज इट इज = 0. सो फायनली a = 1, b = 0, c = 9. देन फिफ्थ वन एक्झाम्पल, p ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय येणार, p × 3 3p, p × 6p 6p², -5 अलीकडे घ्या, +5 = 0. आता हे काय करू आपण, अल्टरनेट 6p² अलीकडे घेऊ, 3p पलीकडे घेऊ. चालतं तसं केल्यानंतर इथं काय साईन चेंज होणार नाही, कारण आपण = च्या अलीकडचंच रिअरेंज करतोय, आपण पलीकडे नेत नाहीये. त्यामुळे तिथं मायनस साईन करू नका, कन्फ्यूज होऊ नका. ओके, 6p² + 3p + 5 = 0. So therefore a = 6, b = 3, c = 5. हे आपलं काय असणार आहे, abc च्या व्हॅल्यू. आणि आता सिक्स्थ एक्झाम्पल, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, x² हे जे 13 आहे ते अलीकडे घ्या फक्त. x² - 9 - 13 = 0. x² - 9 - 13 किती होणार आहेत, 22 = 0. ओके, आता ह्याच्यावरून मला abc च्या व्हॅल्यू काय फाइंड आउट होतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचंय. निम्मपर्यंत मी करून दिलंय आणि त्याच्या खाली करणं काय मला अवघड नाहीये, पण मला समजणार आहे की कोणी कोणी स्टडी चालू केलाय, किती जणांना माझा व्हिडिओ समजलाय. हे समजण्यासाठी मी तुम्हाला सारखं सांगते की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो आणि आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करा. मी पण प्रयत्न करते तुम्हाला अजून चांगलं कसं समजणार तसा मी व्हिडिओ अजून चांगला बनवण्याचा मी पण प्रयत्न करते. आज आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंत बघितला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 बघणार आहोत. सो थँक्यू.